रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्या स्त्रीमध्ये हे 5 लक्षणे असतात त्या स्त्रिया घराची लक्ष्मी असतात. आज आपण अशा एका ज्ञानवर्धक कथेमार्फत जाणून घेणार आहोत त्या कोणत्या स्त्रिया असतात ज्यांच्यामध्ये हे 5 गुण असतात आणि ज्या स्त्रियांमध्ये हे 5 गुण असतात अशा स्त्रियांना घराची लक्ष्मी समजली जाते. मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माता लक्ष्मीचा मान सन्मान करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. प्रिय मित्रांनो, खूप पुराण काळातील गोष्ट आहे. एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. ते कुटुंब अत्यंत साधारण मध्यमवर्गीय कुटुंब होतं. एके दिवशी मित्रांनो, त्या नवरा बायकोंमध्ये कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून भांडण झालं आणि भांडण इतक्या टोकाला पोहोचले की पत्नी तिच्या पतीला वाईट साईट काहीही बोलू लागली. पत्नीचं असं उलटसुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूपच राग आला आणि रागाच्या भरात त्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली आणि जशी कानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लाल भडक झाली आणि ती आणखीनच नवऱ्याला उलटसुलट शब्द बोलू लागली. त्या नवरा बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती. नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघाली. संध्याकाळची वेळ होती, रात्र होणारच होती आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघाली. गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होते. रात्र होणारच होती. त्या जंगलामध्ये एक साधूचं आश्रम होतं. साधू आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री 2 मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे. याचे कारण काय? ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की मी या स्त्रीला थांबवून तिला विचारतो. परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनात विचार आला की मी जर हिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील. साधू रात्री एका स्त्रीसोबत बोलत आहे आणि हाच विचार करून साधू मध्येच थांबले. ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालत होती. त्यानंतर साधूने विचार केला, जर ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूप भयानक असे प्राणी आहेत. ते नक्कीच तिला मारून खाऊन टाकतील, तिच्या मुलांना सुद्धा मारतील. आणि आता ही माझ्या समोरून चालली आहे. मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत आणि हे माहीत असूनही जर मी या स्त्रीला थांबवले नाही तर मला या गोष्टीचा खूप मोठं पाप लागेल. देवाने विचारल्यावर मी या गोष्टीचं काय उत्तर देणार आहे. मित्रांनो, साधूने विचार केला, जे होईल ते होईल, परंतु मी या स्त्रीला थांबवणार नक्कीच आणि हिला विचारणार की तू इतक्या रात्री कुठे चालली आहेस. आणि साधू त्या स्त्रीजवळ पोहोचले आणि विचारलं, तुम्ही इतक्या रात्री कुठं चालला आहात. तुमच्याजवळ हे 2 छोटे छोटे मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री या जंगलात चालला आहात. नक्की तुम्हाला कोणता त्रास आहे. नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण झालं आहे का किंवा आणखीन काही घडलं आहे का. मित्रांनो, साधूने विचारल्यावर त्या स्त्रीने साधूला सर्व गोष्ट सांगितली. आज माझ्या नवऱ्यासोबत माझं भांडण झालं आहे. माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली. मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही. मी माझ्या माहेरी चालले आहे. मित्रांनो, साधूने तिला समजावलं की तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे. त्यामुळे इतका राग करणं तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही आणि रागाच्या भरात तू तुझ्या मुलांना घेऊन इतक्या रात्री या जंगलाच्या दिशेने चालली आहेस. पुढे तुला माहीत नाही या जंगलामध्ये किती भयानक प्राणी आहेत. हे प्राणी तुला खूप नुकसान पोहोचवतील, तुला मारतील, तुझ्या मुलांना मारतील. तुला भीती वाटत नाही का. ती स्त्री म्हणाली, हे महात्मा, काहीही होऊ द्या, परंतु मी माझ्या माहेरी जाणारच आहे. मित्रांनो, साधू तिला खूप समजावत होते परंतु ती स्त्री साधूचं काही एक ऐकायला तयार नव्हती. तेव्हा साधू म्हणाले, ठीक आहे, जर तुला तुझ्या माहेरी जायचं आहे तर तू जा,
आज रात्री माझ्या आश्रमात थांब आणि उद्या सकाळी तू तुझ्या माहेरच्या मार्गाला निघ. मित्रांनो, ती स्त्री सहमत झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मी रात्रभर तुमच्या आश्रमात थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला लागेल. आश्रमात तो महात्मा त्या स्त्रीला व तिच्या मुलांना घेऊन जातो. रात्र खूप झाली होती. त्या स्त्रीला व तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती. तेव्हा साधूने त्यांच्यासाठी जेवण बनवले आणि त्या स्त्रीला व मुलांना खायला दिले आणि सांगितले की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा, मी बाहेर झोपेन. ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्माच्या झोपडीमध्ये झोपली आणि तो महात्मा झोपडीच्या बाहेर झोपला. बाहेर साधूला मच्छर खूपच त्रास देत होते, परंतु साधू महाराजाने हे सर्व सहन केले आणि रात्रभर बाहेरच झोपून राहिले. सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली, हे महात्मा, आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे. साधू म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर. मित्रांनो, ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिला माहेरच्या दिशेने निघाली. आता त्या रस्त्यावर लोकांची ये-जा चालू होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोहोचते आणि जेव्हा ती माहेरी पोहोचते तेव्हा त्या स्त्रीचे आई वडील पाहतात की आमची मुलगी घरी आली आहे. तिची दोन्ही मुलं तिच्या सोबत आहेत, परंतु नवरा तिच्या सोबत नाही. तिच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं तर चेहरा रागाने लाल भडक झाला होता. रागाने डोळे लाल झालेले होते. तेव्हा त्या स्त्रीच्या आई वडिलांना समजलं की आमची मुलगी व जावयांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे. तेव्हा वडील मुलीला विचारतात, मुली, काय झालं आहे? तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही? तुमच्यामध्ये काय झालं आहे ते आम्हाला खरं खरं सांग. तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते, माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे. आमच्यामध्ये भांडण झालं आहे. आता मी त्यांच्यासोबत कधीच राहणार नाही. मी तुमच्याकडेच राहणार आहे. तेव्हा वडील म्हणाले, मुली, तुझं बोलणं तर खरं आहे की तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली, पण टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी ही 2 हाताने वाजत असते. तू सुद्धा काहीतरी म्हणाले असशीलच ना. असं तर होऊ शकत नाही की काहीच न म्हणता आमच्या जावयाने व तुझ्या कानाखाली मारली असेल. खरं खरं सांग, नक्की काय झालं आहे? परंतु मित्रांनो, त्या स्त्रीने तिने जे वाईट साईट शब्द नवऱ्याला बोलले होते ते काहीही सांगितलं नाही. ती फक्त हे सांगत होती की माझी काहीच चूक नाही. काही चूक नसताना सुद्धा थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे. आता मी त्या घरात कधीच जाणार नाही. एकतर मी तुमच्याकडे राहील, नाहीतर मी आत्महत्या करेन. मित्रांनो, वडिलांनी जेव्हा ऐकलं की मुलगी आत्महत्याबद्दल बोलत आहे तेव्हा ते वडील घाबरले. त्यांनी विचार केला की जर हिला आता आणखीन काही प्रश्न विचारले तर ही काहीही करू शकते, त्यामुळे सध्या हिला आराम करू दे. पुढच्या दिवशी वडील मुलीला पुन्हा विचारतात, परंतु तेव्हा सुद्धा ती मुलगी वडिलांना काहीच सांगत नाही. ती असं सांगत असते की माझी काहीच चूक नाही, नवऱ्याने उगाचच माझ्या कानाखाली मारली आहे. अशा प्रकारे ती स्त्री दोष तिच्या नवऱ्यावर टाकत असते. मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात, ठीक आहे, तू आता इथे राहू शकतेस. दुसरीकडे काय झालं, त्या स्त्रीचे सासू सासरे होते. ते सकाळी उठून पाहतात त्यांची सूनबाई घरात नसते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं की आमची सूनबाई कुठे आहे, कुठे गेली आहे? ती आज सकाळपासून घरात दिसत नाही. तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो, काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री मुलांना घेऊन ती तिच्या माहेरी गेली आहे. वडिलांनी विचारलं, भांडण का झालं? मुलाने उत्तर दिलं, बाबा, छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली आहे. वडील म्हणाले, जर छोटीशी गोष्ट होती
मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी का गेली? असं वाटत आहे तू तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचं वागला आहेस. आम्हाला सर्व काही खरं खरं सांग. तू तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस? तेव्हा तो मुलगा म्हणतो, बाबा, मी माझ्या बायकोच्या एक कानाखाली मारली आणि त्यामुळे ती नाराज होऊन मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. तेव्हा वडिलांनी विचारलं, बेटा, तू कानाखाली का मारलीस? तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा, तिने मला खूप वाईट साईट शब्द बोलले, त्यामुळे मला खूप राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली. वडील म्हणाले, बाळा, तू खूप चुकीचं वागला आहेस. तुला माहीत नाही की स्त्री ही घरची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते ते घर स्मशानासमान असते. त्या घरामध्ये कुठलंही नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच तू घरच्या लक्ष्मीसोबत खूपच चुकीचं वागला आहेस. तू आता असं कर, तू तुझ्या सासूरवाडीला जा आणि तिला घेऊन इकडे ये. मला माझ्या सुनबाईशिवाय हे घर चांगलं दिसत नाही. मुलगा म्हणाला, बाबा, ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे. मी तिला कसं घेऊन येऊ? स्त्री ही घरची लक्ष्मी असते, परंतु लक्ष्मी समान तिने कोणतेही काम केले नाही. ती कुलक्षणी आहे. ती मला खूपच वाईट साईट शब्द बोलले आहे. मग मी तिला कसं घेऊन येऊ? तिच्यामध्ये कोणतेही लक्ष्मीचे गुण दिसत नाहीत. बाबा, तुम्हाला माहीत नाही की कोणाचाही मान सन्मान ती ठेवत नाही. ती तुमचा सुद्धा मान सन्मान ठेवत नाही. ती तुमची सेवा करत नाही. जर माझ्या एखाद्या मित्राला घरी घेऊन आलो तर ती चिडचिड करू लागते. आता बाबा, तुम्ही सांगा, माझे मित्र मला भेटण्यासाठी जर घरी येत असतील, ज्या माणसाला या समाजामध्ये 4 लोक ओळखत नसेल, तर तो माणूस काय कामाचा आहे? एका स्त्रीचे कर्तव्यच आहे की ती तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणीही येतो त्याचा आदर सन्मान करावा, त्यांना चहा पाणी विचारावं. परंतु बाबा, असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबात नाहीत. मग मी तिला लक्ष्मी कसे मानू? बाबा, तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही की एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता. तो घराच्या बाहेर उभा राहून सारखं भिक्षा मागत होता, परंतु हिने आतून दरवाजा बंद केला. बिचारा खूप वेळ बाहेर उभा राहून भिक्षा मागत होता, परंतु हिने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षा देखील बिलकुल दिली नाही. बाबा, तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाऱ्याला भीक देत नसेल तर तिला लक्ष्मी म्हणू नये. तुम्हालाही माहीतच असेल की या जगामध्ये सर्वात तुच्छ काम कोणते असेल तर ते आहे भीक मागणे. भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही. परंतु जी बायको भिकाऱ्याला भीक देत नाही ती त्याच्यापेक्षाही तुच्छ असते आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये माता लक्ष्मीचे कोणतेही गुण दिसत नाहीत. मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ? तेव्हा वडील म्हणाले, त्या मुलाला समजावतात, बाळा, तुला समजणार नाही. तू आज अज्ञानासारखं बोलत आहेस. मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेच गुण नाही आहेत. ती तुला भेटायला येणाऱ्यांना किंवा भीक मागायला येणाऱ्यांना कोणताही मान सन्मान ठेवत नाही. तुला वाईट साईट शब्द बोलत असते. हे मी मानतो, तू खोटं बोलत नाहीस. परंतु पतीचे कर्तव्य हे असते की जर पत्नी वाईट साईट शब्द बोलत असेल तर ती ही चूक करत आहेच, परंतु नवऱ्याने तिला समजावून सांगायला हवं. जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल, चुकीचा मार्ग अवलंबत असेल, कोणाचा मान सन्मान ठेवत नसेल, नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल, तर नवऱ्याचे हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगावं. तिच्यामधील अज्ञान दूर करून तिच्यामध्ये ज्ञान भरावं. हे काम नवऱ्याचं असतं. परंतु तू काय केलंस? तिच्या कानाखाली मारलीस, परंतु तिला तू समजावत सांगितलं नाहीस. तू खूप चुकीचे केले आहेस. माझा हा आदेश आहे, तू तुझ्या पत्नीला परत घेऊन ये. मित्रांनो, वडिलांनी समजावल्यावर मुलगा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणता तसेच मी करतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तिच्यामध्ये मला कोणताही लक्ष्मीचा गुण दिसत नाही. माझं आणि तिचं अजिबात जमणार नाही. वडील म्हणाले, बाळा, तू पुन्हा अज्ञानासारखं बोलत आहेस. आधी तू तिला घरी घेऊन ये, तिला समजावून सांगू.
तू सुद्धा तिला समजावून सांग, आपण पाहूच ती चांगल्या मार्गावर कशी येत नाही ते. मित्रांनो, वडिलांचे बोलणं ऐकून तो मुलगा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीच्या दिशेने निघाला. तो त्याच रस्त्याने जातो ज्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन माहेरी गेली होती. तोच जंगलाचा मार्ग होता. तेव्हा तो त्या मार्गाने चालला होता. तेव्हा त्याला दिसले की त्याच्या मुलीची चप्पल रस्त्यात पडलेली आहे. तेव्हा त्याला खूपच भीती वाटली. त्याने विचार केला की या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तर घडलं नसेल ना, कोणता अपघात तर झाला नसेल ना, माझ्या मुलीची चप्पल इथे कशी पडली. तो खूपच घाबरला, परंतु त्याने हिंमत एकवटली आणि तो त्याच्या मार्गाला लागला. थोड्या वेळाने सासूरवाडीत पोहोचला. तेव्हा त्याला सासूरवाडीत त्याची बायको मुलांसोबत बसलेली दिसली. जेव्हा पत्नीने नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना सांगितलं की तुमचे बाबा आले आहेत, तुम्ही त्यांच्याजवळ जा. मुलं तर त्यांच्या बाबांच्या जवळ गेली, पण पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली. सासूरवाडीला आल्यामुळे सासू आणि सासरे यांनी जावयाची खूपच चांगली खातिरदारी केली. ते त्या दिवशी जावयाला काहीच विचारत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी जावयाला आणि मुलीला समोर बसवतात आणि विचारतात, जावई, तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारलीत? आमच्या मुलीची काही चूक नसताना सुद्धा तुम्ही तिच्या कानाखाली का मारली आहे? ही असं सांगत आहे की मी काही चुकीचे वागले नाही, फक्त थोडासा रागराग होता आणि त्यातच त्यांनी माझ्या कानाखाली मारली आहे. तुम्ही असं का केलं? तेव्हा त्या मुलीचा पती म्हणाला, हे बघा बाबा, तुमची मुलगी तर तिचे दोष काहीच सांगणार नाही, ती फक्त माझेच दोष सांगेल, हे मला चांगलं माहीत आहे. परंतु हे जे काही झालं आहे यामध्ये तिची चूक आहे. तेव्हा सासू म्हणाली, हो बेटा, आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची चूक काय आहे. मित्रांनो, जे काही घडलं होतं ते जावयाने सासू सासऱ्याला सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला आणि हिने मला खूपच वाईट साईट शब्द बोलले. ही मला असे उलट सुलट शब्द बोलत होती, तेव्हा मला खूपच राग आला आणि मी तिच्या कानाखाली लगावली. आता बाबा, तुम्हीच सांगा. असं म्हणतात की स्त्री ही घरची लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल, त्याला वाईट साईट शब्द बोलत असेल, तेव्हा यापेक्षा वाईट अशी कोणती गोष्ट असेल? आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली आहे. मित्रांनो, जेव्हा वडील त्यांच्या मुलीचे हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला विचारतात, बेटी, तू असंच केलं आहेस का? तू आमच्यासोबत खोटे बोलली आहेस का? तू तुझ्या नवऱ्याला वाईट साईट शब्द बोलली आहेस का? वडिलांचे बोलणे ऐकून ती मुलगी काहीच बोलली नाही. ती गुपचूप उभी राहिली. तेव्हा वडिलांना खूपच राग आला आणि ते म्हणाले, तू आता कोणाची तरी पत्नी आहेस. तू आमची मुलगी तर आहेस, परंतु त्याआधी तू कोणाची तरी पत्नी आहेस. पत्नीसोबत तू आता आईसुद्धा बनली आहेस. तुला 2 मुलं आहेत. तू तुझं पत्नीचं कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस. त्याचबरोबर आईचे कर्तव्यसुद्धा तू पार पाडत नाहीस. तू सरळ मुलांना घेऊन माहेरी निघून आलीस. तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काहीच चिंता नाही का? माहेरी निघून येताना तू तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का? चांगली गोष्ट तर हीच असेल की तू तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जावयासोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा. मित्रांनो, जेव्हा ती मुलगी म्हणाली, बाबा, मी मरू शकते, परंतु माझ्या सासरी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही, तेव्हा वडिलांनी समजावलं, बेटी, तू अज्ञानी आहेस. तुझ्यात आता क्रोध भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल. यामध्ये माझं नुकसान काहीच नाही. माझं जे काम होतं ते मी केलं आहे. मी तुझं लग्न लावून दिलं आहे. तू जर आमच्याकडे राहत असशील तर असं किती दिवस राहणार आहेस? जरा विचार कर. आम्ही जेव्हापर्यंत जिवंत आहोत तेव्हापर्यंत तू इथे राहू शकतेस, परंतु आम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहोत हे सुद्धा माहीत नाही, कारण आता आम्ही म्हातारे झालो आहोत. कधी आम्ही हे जग सोडून निघून जाईल हे आम्हालाच माहिती नाही.
आम्ही गेल्यानंतर तुझे भाऊ आणि वहिनी तुला कशा प्रकारे ठेवतील हे आम्हाला माहीत नाही. असं होऊ शकतं की ते तुला खूप घालून पाडून सुद्धा बोलू शकतात. आज तुला तुझ्या नवऱ्याने कानाखाली मारली या गोष्टीचे खूप दुःख होत आहे. त्यापेक्षा जास्त दुःख तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि वहिनी तुला काहीही बोलतील, तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट वाटेल. आणि म्हणूनच आमचं बोलणं ऐक, कारण मुलीचं घर हे सासरच असतं. आमच्यासाठी तू परकी झाली आहेस आणि म्हणूनच तू तुझ्या सासरी निघून जा. कारण स्त्रीसाठी सर्वात मोठं सुख कुठं असेल तर ते सासरी मिळतं. आणि ज्या स्त्रीचा नवरा सुखी असतो त्या स्त्रीची मुलं सुखी असतात. ज्या स्त्रीच्या सासरची माणसं चांगली असतात तेव्हा अशा स्त्रीसाठी तेच घर स्वर्ग असते. मित्रांनो, अशा प्रकारे वडिलांनी त्यांच्या मुलीला समजावलं की नवरा बायकोंमध्ये थोडेफार तर भांडण हे होतच असतात, परंतु अशा प्रकारे तू राग करू नकोस. अशा प्रकारे तू नवऱ्याला उलटून सुद्धा बोलू नकोस, ज्यामुळे नवऱ्याला नाईलाजाने तुझ्यावर हात उचलावा लागेल. त्यामुळे आधी स्वतःला सुधार, त्यानंतर दुसऱ्यांना सुधारण्याची वार्ता कर. असं म्हणतात ना की स्वतः सुधारा मग जग सुधारेल. म्हणून बेटा, आमचं हे बोलणं लक्षात ठेव. जर तुला सुखी राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्याची सेवा कर, सासू सासऱ्यांची सेवा कर, तुझ्या मुलांचा चांगल्या प्रकारे पालनपोषण कर. हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल. मित्रांनो, वडिलांनी असे समजावल्यानंतर मुलगी रडू लागते आणि तिच्या चुकीची माफी वडिलांकडे मागू लागते. तेव्हा वडील म्हणतात, आमची क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची माफी माग. मित्रांनो, ती स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते, माझ्यामध्ये अज्ञान होतं. मला जर हेच वाटत होतं की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते, परंतु आज मला हे समजलं की मुलगी ही फक्त वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या घरी राहू शकते. लग्नानंतर मुलीचं खरं सुख तर सासरी असतं. मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मुलीचं असं बोलणं ऐकून तिचे आई वडील खूपच खुश होतात व खूप साऱ्या भेटवस्तू देऊन जावयाचा आणि मुलीचा निरोप घेतात. सासूरवाडीकडून मिळालेल्या भेटवस्तू घेऊन नवरा त्याच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत त्याच्या घराच्या मार्गाने जातो. तोच त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने तो सासूरवाडीला आला होता. त्याच जंगलाच्या मार्गाने तो त्याच्या घरी जात असतो. पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो, इथे मला मुलीची चप्पल सापडली. मला खूपच भीती वाटली होती. असं का झालं? तू रात्री कुठे राहिली होतीस? तेव्हा ती पत्नी म्हणते, स्वामी, जेव्हा मी रात्री या मार्गाने येत होते तेव्हा एक साधू महाराजांनी मला थांबवले आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी इथून पुन्हा मार्गाला लागले. तेव्हा साधूने मला सांगितलं की बेटा, जेव्हा तू कधी तुझ्या माहेरहून सासरी परत येशील तेव्हा मला भेटून जा. तेव्हा नवरा म्हणाला, ठीक आहे, चल आपण त्या महात्म्याला भेटूनच जाऊया, कारण तो आश्रम तर आपल्याला रस्त्यातच भेटणार आहे. पत्नीसोबत मुलांसोबत तो पती त्या महात्म्याच्या आश्रमात पोहोचला. तिथे काय पाहिलं की महात्मा स्नान करत होते. महात्म्याने त्या स्त्रीला पाहिलं, जी स्त्री रात्री त्यांच्या आश्रमात थांबली होती. तेव्हा साधू म्हणाला, तुम्ही थोडा वेळ वाट पहा, मी स्नान आणि पूजा आटोपून तुम्हाला भेटायला येतो. मित्रांनो, तो महात्मा स्नान पूजापाठ करून त्यांच्याजवळ पोहोचतात. त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदित होतात. त्यानंतर ते म्हणतात, मुली, त्या दिवशी मी तुला खूप समजावले होते, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख असेल तर ते सासर आहे आणि आज तू पुन्हा परत आली आहेस. मित्रांनो, ती स्त्री महात्माजवळ क्षमा मागते आणि म्हणते, हे महाराज, माझ्याकडून चूक झाली आहे आणि रागारागाने मी माझ्या माहेरी निघून गेली होती, परंतु आज मला समजलं की तुम्ही खरं म्हणत आहात की स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख कोणतं असेल तर ते सासर आहे.
मित्रांनो, तेव्हा महात्मा समजावतात, बेटी, मी तुला 5 गोष्टी सांगतो आणि या 5 गोष्टी तू तुझ्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेव. हे 5 गुण ज्या स्त्रियांमध्ये असतात त्या स्त्रियांना लक्ष्मी समान समजले जाते आणि त्या स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा नक्कीच मिळतो. मुली, याच 5 गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव. मित्रांनो, साधू म्हणतात, पहिलं लक्षण, जी स्त्री सकाळी लवकर उठून स्नान करते, पूजापाठ करते, पूजापाठ नंतर घरातील कामे करते, मुलाबाळांची काळजी घेते, मुलांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते, अशा स्त्रीवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरामध्ये कधीच गरिबी राहत नाही. मित्रांनो, दुसरे लक्षण हे आहे की जी स्त्री तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, तिच्या घराची व्यवस्थित काळजी घेते, अशा स्त्रीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजले जाते आणि लक्ष्मी अशा स्त्रीवर नेहमी खुश असते. आणि जी स्त्री तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, मुलाबाळांची काळजी घेत नाही, अशा स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट राहते. अशा घराला सोडून लक्ष्मी निघून जाते. अशा घरामध्ये गरिबी येते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आणि हेच स्त्रीचे कर्तव्य आहे. हाच स्त्रीचा धर्म आहे. तिसरं लक्षण स्त्रीमध्ये हे असायला हवं की तिने तिच्या नवऱ्याला कधीही उलट सुलट बोलू नये. जी स्त्री तिच्या नवऱ्याला कधीही उलट बोलत नाही, नवऱ्याचा नेहमी सन्मान करत असते, सासू सासऱ्यांना सुद्धा कधीही ती उलट बोलत नाही, त्यांचा सन्मान ठेवत असते, त्यांची इज्जत ठेवत असते, तर अशी स्त्री सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजली जाते. आणि जी स्त्री नवऱ्याला वाईट साईट शब्द बोलत असते, अशा स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा कधीच मिळत नाही. अशी स्त्री समाजामध्ये सुद्धा नेहमी अपमानित होत असते. चौथे लक्षण हे आहे, जी स्त्री घरी आलेल्या अतिथींचा मान सन्मान ठेवत असते, भिकाऱ्यांना भिक्षा देते, अशी स्त्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते. पोरी, ज्या स्त्रिया घरी आलेल्या अतिथींचा सन्मान ठेवत नाहीत, भिकाऱ्यांना भिक्षा देत नाहीत, अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही. 5वं लक्षण आहे की स्त्रीने सकाळी लवकर उठावे. जी स्त्री सकाळी लवकर उठते आणि घराची व्यवस्थित साफसफाई करते, अशा घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो. अशा घरातून लक्ष्मी माता कधीच जात नाही. अशा स्त्रीला लक्ष्मी स्वरूप समजले जाते. ज्या स्त्रिया सकाळी उशिरा उठतात आणि उशिरापर्यंत झोपून राहतात आणि उठल्यानंतर ताबडतोब त्यांचा शृंगार करण्यात लागतात, घराची साफसफाई करत नाहीत, मुलांवर ज्यांचे लक्ष नसते, अशा स्त्रियांना लक्ष्मीचे रूप मानले जात नाही. अशा स्त्रियांना कुलक्षणी समजले जाते. अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरावर लक्ष्मी माता नेहमी नाराज राहते, ज्यामुळे असं घर गरीब होत जातं आणि अशा घरामध्ये कधीच सुख शांती नांदत नाही. त्यामुळे हे 5वं लक्षण सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवं. मित्रांनो, अशा प्रकारे ते साधू महाराज स्त्रियांबद्दल 5 लक्षणे समजावून सांगतात. ती स्त्री हात जोडून त्या साधू महाराजांची क्षमा मागते आणि म्हणते, हे महाराज, हे 5 लक्षण मी आजपासून माझ्यामध्ये नक्कीच अंमलात आणेन. मी सुद्धा घरी जाऊन माझे हे कर्तव्य नक्की निभावेल. मित्रांनो, साधू महात्मा हे ऐकल्यानंतर खूपच आनंदित होतात आणि त्यानंतर साधू महात्म्याचा निरोप घेऊन ती स्त्री नवऱ्यासोबत तिच्या सासरी जाते व त्यानंतर ती स्त्री साधू महाराजांनी सांगितलेल्या 5 लक्षणांचे तिच्या जीवनामध्ये पालन करू लागते व त्यानंतर तिच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते, घराची भरभराट होऊ लागते व त्यानंतर तिच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. मित्रांनो, ही होती ती कथा ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 5 लक्षणे सांगितली आहेत. जे लक्षण एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर तिला लक्ष्मी स्वरूप समजले जाते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि स्त्रीचे 5 लक्षणे तुम्हाला पटली असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.
जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.